आता समजा मला माझ्या मुलासाठी ह्याच्यासाठी अप्रोच करायचं असेल, त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं किंवा इंजिनिअर आत्ताचा काय क्रायटेरिया आहे एस-एस-बी इंटरव्ह्यू मध्ये एंट्री घेण्यासाठीचं? क्वालिफिकेशन, बेसिक क्वालिफिकेशन आपण म्हणतो ते. अच्छा, याच्यामध्ये आता 2 प्रकार आहेत. हं. फर्स्ट इज आफ्टर 12th. आफ्टर 12th तुम्हाला नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे हं. आणि दुसरं एक आहे एन-डी-ए. एन-डी-ए हं. आणि दुसरं एक आहे ते हे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला एन-डी-ए मध्ये ऑल इंडिया लेव्हलला एंट्रन्स आहे आणि एन-डी-एचे एंट्रन्स झाल्यानंतर हं. जे काही क्वालिफाय होतात हं. त्यांनाही एस-एस-बी इंटरव्ह्यू देणं कंपल्सरी आहे. अच्छा. आणि जे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज आहे हं. त्याच्यामध्ये जे काही मेडिकल ऍस्पिरंट आहेत म्हणजे हं. ज्यांना 12th नंतर एमबीबीएस किंवा कुठल्याही फील्डमध्ये डॉक्टर व्हायचं आहे, हं. अशा पद्धतीने आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये आहे. हं. तिथे म्हणजे वुमन साठी पण आहे त्याच्यामध्ये व्हॅकन्सीज हं. आणि जेंट्स साठी पण आहे. तर त्याच्यामध्ये जे काही मुलं इंडक्ट होतात आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये हं. ते मेडिकल ऑफिसर बनतात. म्हणजे जे आपल्या आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये, एअरफोर्स मध्ये हं. कुठल्याही तिन्ही मेडिकल इमर्जन्सी. मेडिकल ऑफिसर म्हणून असतात ते. ओके. दे आर डॉक्टर्स राइट. अँड ते डॉक्टर म्हणजे पूर्ण डॉक्टर त्यांचे जे काही एज्युकेशन आहे हं. ते गव्हर्नमेंटच करते ओके. आणि दॅट इज आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे. आणि एनडीए मध्ये जे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे व्हॅकन्सी असतात. हं. आर्मीसाठी वेगळे, एअरफोर्स साठी वेगळे, नेव्हीचे वेगळे. तर असे एक ठरलेले एक व्हॅकन्सीज आहेत आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा. तो कोटा पूर्ण एनडीए मध्ये होतो. आणि 12th नंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन जर बोलले हं. तर आता सध्या बी.टेक हे जे लेवलचे मुलं आहेत त्यांना इंडियन नेव्ही, आर्मी, एअरफोर्स हे इंडक्ट करतात. म्हणजे 12वी नंतर एन-डी-ए करून, नाहीतर मग ग्रॅज्युएशन करून एस-एस-बी डायरेक्ट मध्ये एस-एस-बी.